मनुष्य विहित कर्म करणं ही भगवंताची भक्तीच आहे. त्याच्यासाठी देवघरात बसून देवाला अंघोळच घातली पाहिजे असा भक्तीला न्याय नाही. भगवंताचा जप केला म्हणजेच भगवंताची भक्ती केली असा त्याचा अर्थ होत नाही. आपल्याला भगवंतांनी जे कर्म नेमून दिलेलं आहे ते कर्म प्रामाणिकपणाने करणं ही भगवंताची भक्ती आहे. उदाहरणार्थ मला वर्षात 52 आठवडे असतात. किती आठवडे असतात? 7 दिवसाचा एक आठवडा म्हणजे सप्ताह. मग या 52 आठवड्यात कमीत कमी 30-35 भागवत मी किती करतो? आता तुम्ही जर मला म्हटलं भागवत करायचं तर माझ्याकडे तारीख नाही. सप्टेंबर ऑक्टोबर नंतरची तारीख द्यावी लागते. इतक्या कथा माझ्याकडे काय आता 28 कथा सलग आहेत मला. आपली 2 तारखेला कथा झाली की मी 4 तारखेला उज्जैनला जातो आणि याच वेगाने माझ्या कथा पुढे चालू असतात. पण माझी मुलगी या करावीत आहे. हळूहळू ती मोठी होणार, लग्नाला उपवर होणार. मग मी जर अशा कथा करत राहिलो आणि तिच्या लग्नाकडे दुर्लक्ष केलं 4 वर्षांनी तर भगवंत म्हणेल हा भागवत सांगणारा संकेत दीक्षित मूर्ख प्राणी आहे. याचं भागवत सांगण्याची भक्ती मला मान्य नाही. याने एका कन्येचं जनन केलेलं आहे तर त्या जनन केलेल्या कन्येचा विवाह करण्याची जबाबदारी टाळून भागवत कथा सांगणं ही भगवंताची भक्ती होऊ शकत नाही. माझं भागवत सांगणं जसं कर्तव्य आहे तसं वडील म्हणून मुलीचं विवाह लावून देणं हे सुद्धा माझं काय आहे. आणि नुसती ते कर्तव्य नाही ती माझी भक्ती आहे. लक्षात आलं का? मनुष्य विहित कर्म टाळून भक्ती होऊ शकत आणि मनुष्य विहित कर्म करून जिला तुम्ही भक्ती म्हणतात ती भक्ती केली तर ती देवाला ग्राह्य होत नाही. स्वतः भगवद्गीतेत भगवंत सांगतात कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुम्ही कर्म करा, कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवू नका. तुमचं काम आहे कर्म करणे आणि कर्माचं फळ देणं हे माझं काम. तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करतो. म्हणून मनुष्य विहित कर्म करणे याचंच नाव काय आहे? भक्ती. उदाहरणार्थ माझा मुलगा आहे त्याचं नाव श्रीराम दीक्षित. आता तो इंजिनिअरिंग करतोय. 2nd इयरला पुण्याला VIT इंजिनिअरिंग कॉलेजला. माझं सासूरवाडी पुण्याची, त्याला सासूरवाडी ठेवलं. त्याला निक्षून मी सांगितलं श्रीराम तू माझा मुलगा आहेस. रोज सकाळी 1 तास स्नान संध्या झाली पाहिजे, 1 तास पूजा झाली पाहिजे, 1 तास योगाभ्यास झाला पाहिजे, 1 तास प्राणायाम झाला पाहिजे, 1 तास पुण्यात भरपूर गणपती आहेत, मारुती आहेत, त्यांचे दर्शन झाले पाहिजे. त्याने सांगितलं बर म्हणे बाबा सगळं मी करेन. त्याने जर एवढं सगळं केलं तर तो इंजिनियर होईल का? होईल का? त्याला सांगितलं पाहिजे की तू 5 मिनिटं संध्या, 5 मिनिटं प्राणायाम, 5 मिनिटं देवाची पूजा आणि 8 तास अभ्यास केला पाहिजे. तुझा 8 तास अभ्यास हीच तुझी स्नान संध्या. आज नाही उद्या तो इंजिनियर होणार. आणि त्याने सांगितलं बाबा इंजिनियर झालो आता करू का 4 तास पूजा? अरे म्हटलं नाही बाबा काम धंदा कर, उद्योग कर, त्याच्यासाठी तुला इंजिनियर केलंय. त्याने त्याचं 8 तास प्रामाणिक काम करणं ही त्याची देवपूजा काय आहे. आपण हा विषय संपवून टाकू. एक उदाहरण देऊ. पंढरपूर पासून 26 किलोमीटर अंतरावरती एक संत राहत होते. किती किलोमीटर अंतर? म्हणजे आमचं त्र्यंबक सुद्धा नाशिक पासून 28 आहे. तेही 2 किलोमीटर कमी गाव. एकदाही पंढरपूरला गेले नाही. होते संत पंढरपूरला एकदाही गेले नाही. त्यांना विचारलं का हो? म्हणे पंढरपूरच्या वारीला येता का आषाढी एकादशीला? म्हणे नाही नाही. कांदा मुळा भाजी अवघी विठाल भाजी. विहीर नाडा मोठ दोरी अवघी व्यापिली पंढरी. आमचे संत सावळामाळी सांगतात की कर्म करणं हीच माझी पंढरपूरची वारी आहे. लक्षात आलं का? भक्ती म्हणजे काय?
नुसती माळ घेऊन बसणं म्हणजे भक्ती नाही. नुसतं देवघरात बसणं म्हणजे भक्ती नाही. कर्म करणं ही खरी भक्ती आहे. कर्म हीच माणसाची पूजा आहे. भगवंताची पूजा करत असताना एकदा सोहळं नेसलं, आसनावर बसलं, आचमन केलं की आनेन होईपर्यंत आसन सोडायचं नाही. हा नियम आहे. तुम्हाला 1 तास बसवतो ना 1च तास पूजा करा, अर्धा तास बसवता अर्धाच तास पूजा करा, पण असं बसायचं की आसनावरनं उठायचं नाही. आमच्या शंकरांनी नारायणाची पूजा सुरू केली 1000 कमळांनी. 999 कमळ भरले. एक कमळ कमी पडलं, लांब होतं, पण आसनावरनं उठता येत नाही, म्हणून त्यांनी नेत्र कमल काढून नारायणाला अर्पण केलं. म्हणजे आसन सोडू नये हा नियम काय आहे? पक्का आहे. पण घरात सुनबाई नवीन आलेल्या आहेत, आपल्याला नातू झालेला आहे, बायको बाजारात गेलेली आहे, मुलगा कामावर गेलाय, सुनबाईंनी सांगितलं मी आंघोळीला जाते, तुमच्या नातवाला पाळण्यात ठेवलंय, लक्ष ठेवा, मी आसनावर बसलोय, तो जोर जोरात रडू लागला, तर मी काय केलं पाहिजे? देवाच्या आसनावरून उठलं पाहिजे आणि नातवाला घेतलं पाहिजे. कारण त्या दिवशीचा धर्म तो आहे. तुका म्हणे पहा कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. आपण खरा देवधर्म केला पाहिजे. नेहमी आपल्याला देवधर्म म्हणजे देवघरात बसून केला जातो, त्याला म्हणायचं धर्म, त्याला म्हणायचं परमार्थ, अशी व्याख्या करण्याची आपल्याला काय लागली आहे? सवय लागली आहे. भगवंत सांगतात ते काही चालणार नाही. ध्रुव बाळा, आधी क्षत्रियोचित कर्म कर आणि योग्य वेळेस मनुष्य देहाची इति कर्तव्यता झाली की मी तुला आढळ पद देईन. तुमच्या लक्षात आलं का भक्ती म्हणजे काय? नुसती जपाची माळ ओढणं म्हणजे भक्ती. कर्म करणं, कर्माला न टाळता. तुम्ही मला असा प्रश्न विचारू का म्हणे गुरुजी तुम्ही एवढा आम्हाला ज्ञान ऐकवतात, तुम्ही तर कधी माळ ओढतात ना आम्हाला दिसले नाही. लक्षात ठेवा, मी 4 ते 7 भगवंताची भक्तीच करतो. काय करतोय? उत्तानपाद नावाचा राजा होता, त्याला सुरुची सुनीती नावाच्या 2 पत्नी होत्या. एक दिवस ध्रुव बाळाला सुरुचीने मांडीवरून उठवलं, सुनीतीने समजूत घातली. ध्रुवदेव वनामध्ये गेला. नारदांनी ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप केला. नारायण त्याला प्रसन्न झाला आणि ध्रुवदेवाला आढळ पद दिलं. कथा संपली. मग मी एवढ्या वेळ तुम्हाला का लांबवून कथा सांगतो? मला एवढीच कथा सांगायची, पण मी माझी पूजा करतो. काय करतोय? मला समजतोय कोण कोण मान टाकून बसलेले, कोण मधून मधून मोबाईल पाहतोय, पण मला एवढी कथा सांगून पुढे जाता येणार आहे. कथा एवढी 1.5 मिनिटात सांगितली की नाही, पण 1.5 मिनिटात मी सांगितली नाही, मी 1.5 तासात कथा सांगतो. कारण ही माझी काय आहे? पूजा आहे. हे माझं कर्म आहे. मला त्याच्यासाठी बोलवलं. थांबायचं तर सांगण्याचा मतितार्थ एवढा, आपल्याला नेमून दिलेलं आपलं काम करणं ही भगवंताची काय आहे? ध्रुव बाळांना आमच्या नारायणाने आशीर्वाद दिला. नारायण अदृश्य झाले. देवर्षी नारदांनी उत्तानपाद राजाला जाऊन निरोप सांगितला की तुझं बालक सिद्ध झालंय. उत्तानपाद राजाने पालखी पाठवली. ध्रुवदेवांना पालखीत बसून राजवाड्यात नेलं. यथोचित स्वागत केलं आणि हळूहळू ध्रुव बाळ आणि आपला उत्तम नावाचा पुत्र या दोघांना राज्यशास्त्राचं शिक्षण दिलं. आणि योग्य वेळेस दोनही मुलं मोठे झालेले आहेत हे पाहून ध्रुव बाळाला राज्यावरती राज्याभिषेक करायचं ठरवलं. मग राज्याभिषेक करण्यासाठी विवाह केलेला लागतो, म्हणून ध्रुव बाळांचे 2 विवाह केले आहेत. ध्रुवदेवांच्या 2 पत्नी आहेत परीक्षिता. एका पत्नीचं नाव आहे इला, दुसऱ्या पत्नीचं नाव आहे भ्रमी. इलेपासून पुत्र झाला त्याचं नाव उत्कर. भ्रमीपासून जुळे पुत्र झाले त्यांचं नाव वत्सर आणि प्रवत्सर. गोपाल कृष्ण भगवान सूचना द्यायची का ताई? पायात वास आलाय बघ
एक दिवशीचा प्रसंग की ध्रुव बाळांनी धर्माने, नीतीने, न्यायाने पुत्रवत प्रजेचं पालन केलं. परीक्षिता 36,000 वर्षापर्यंत ध्रुव बाळांनी राज्य केलं. किती वर्षापर्यंत? एक दिवस नारायणाने स्वप्नात येऊन सांगितलं, ध्रुव बाळा तुझी इहलोकीची यात्रा संपली, 1 वर्ष शिल्लक. तुला स्वानंद काही घ्यायचा असेल, आनंद घ्यायचा असेल तर तू तो घे. म्हणून ध्रुव बाळांनी दुसऱ्या दिवशी आपल्या दोनही राण्यांना बरोबर घेतलं. आपला ज्येष्ठ पुत्र उत्कल याचा राज्याभिषेक केला आणि दोघही जण दोनही पत्नींसमवेत ध्रुव बाळ परत तपश्चर्या करण्यासाठी गंगेच्या तीरावर गेला. कुठल्या तीरावर? आधी तपश्चर्या कोणाच्या तीरावर केली आहे? आता कुठे गेलाय? सकाळी जाऊन पोहोचला. बायकोला सांगितलं की आपण झोपडी वगैरे नंतर शृंगारू, आधी माझी स्नान, संध्या, पूजा, विश्वदेव, जप सगळं आठवण. तोपर्यंत तुम्ही पिठलं भात करा, थोडा नैवेद्य अल्प. दोघही पत्नी नैवेद्याची तयारी करतायत. ध्रुवदेव गंगेत स्नान करून एका शिलाखंडावर जप करू लागले. पण त्यांच्या लक्षात आलं 36,000 वर्ष मी जप करतो. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हटलं की माझे अष्टसात्विक भाव जागृत होतात. पण आज माझं लक्ष जपामध्ये लागत नाही. मी सारखा विचलित होतोय. का होतोय? मान 2 मिनिटं खाली ठेवली आणि लक्षात आलं बरोबर मला जप करण्याची सवय शांत जागेत आहे. आणि ही गंगा नदी फार खळखळ 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 आवाज करत जाते. ऋषिकेशला हे ठिकाण आहे, तिथे ऋषिकेशला गंगा नदीचा आवाज फार आहे. गेलंय का हरिद्वार ऋषिकेशला? कोण कोण गेलंय? हातवर करा. बरोबर. हरिद्वारला गंगा नदी जमिनीला समांतर वाहते आणि ऋषिकेश हे ठिकाण पर्वतावर आहे. कुठेही गंगेत जायचं असेल तर 100 पायऱ्या खाली जायचं. ऋषिकेशची गंगा खूप खोल आहे. खळखळ खळखळ आवाज आहे. ध्रुवदेवांनी गंगेला नमस्कार केला. तात्काळ माळ घेऊन उठले. आपल्या पत्नींकडे गेले तर सांगितलं मी काही इथे जप करू शकत. आपण आता जे काही बनवलंय त्याचं नारायणाला नैवेद्य दाखवू आणि यमुनेच्या तीरावर. मला इथे जप करणं अशक्य प्राय आहे असं म्हणता क्षणी श्री गंगा माता की जय. गंगा गंगेत यो ब्रूयात् योजनानां शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णुलोकमनुसगच्छति. गंगा गंगा म्हटल्याने 100 पाप नष्ट होतात. असा जिचा महिमा आहे ती गंगा नदी साक्षात ध्रुवदेवांच्या समोर प्रगट झाली. ध्रुवदेवांना म्हणू लागली अरे ध्रुवा काय बोलतोस? माझा काठ सोडून यमुनेच्या तीरावर चालला. तुझ्यासारखा सिद्ध पुरुष, भगवत प्राप्ती झालेला पुरुष मला सोडून जर यमुनेच्या तीरावर गेला तर पुढे कोणी गंगेच्या तीरावर तपश्चर्या करायला येईल. माझं नाव लौकिक राहणार नाही. ध्रुवदेवांनी गंगेला नमस्कार केला. सांगितलं आई मी तरी काय करणार? तू खळखळ खळखळ आवाज फार करते. त्या आवाजात माझं लक्ष विचलित होतं. गंगेने सांगितलं एवढीच अडचण आहे ना, मी वचन देते तुझ्या आश्रमासमोरून जाताना आवाज करणार नाही. आजही तुम्ही ऋषिकेशला गेले तर तिथे ध्रुवकुटी नावाचं ध्रुवाचं मंदिर आहे. सगळ्या ऋषिकेशमध्ये कुठेही जा गंगेचा आवाज आहे. पण ध्रुव बाळाने जिथे तपश्चर्या केली त्या ध्रुवकुटीत गंगेचा आवाज आजही येत नाही. आमच्या भागवताची खूण आहे. तुम्ही ऋषिकेशला गेले तर ऋषिकेशला पाहण्याचं एकच ठिकाण आहे लक्ष्मण झुला. तोही बंद केलेला आहे. पण लक्ष्मण झुला पाहण्यात काही मजा नाही. खरी मजा कुठे? ध्रुवकुटीत. की सगळ्या ऋषिकेश मध्ये गंगेचा आवाज येतो. ध्रुवदेवांच्या ध्रुवकुटीत गंगेचा आवाज येत नाही. मग हेच ध्रुवबाळ 1 वर्षभर पर्यंत गंगेच्या तीरावर राहिलेत परीक्षिता. आणि सरते शेवटी 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मृत्यू मूर्ध्नि पदम दत्वा यमदेवाच्या डोक्यावर पाय देऊन. सायकलीवर चढता येत नसेल तर आपण
ओट्यावर पाय ठेवून, दगडावर पाय ठेवून चढतो की नाही? आमच्या ध्रुवदेवांनी कोणाच्या डोक्यावर पाय दिल्या? डोक्यावरती पाय आपल्या यमदेव आपल्या डोक्यावर पाय देतो. ध्रुवदेव एकटे अपवाद आहे, मृत्यूला पाय देऊ दिला नाही आपल्या डोक्यावर, यांनी त्याच्या डोक्यावर पाय. मृत्यू मूर्ती पदम दत्वा आरुरोहत विमानोपरी, आणि विमानामध्ये चढून बसले, सदेह वैकुंठामध्ये गेले. परीक्षिता, वैकुंठात नारायणाकडे कृपा करण्याच्या 4 पद्धती आहेत. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी. 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. पहिली मुक्ती सायुज्यता मुक्ती, दुसरी समीपता, तिसरी स्वरूपता आणि चौथी सलोकता. आमच्या ध्रुवदेवांना चौथी मुक्ती दिली, सलोकता मुक्ती. राहण्यासाठी एक स्वतंत्र ध्रुव नावाचा लोक दिला आणि सांगितलं तुझ्या 2 पत्नींसमवेत या लोकामध्ये तू वास्तव्य कर, या लोकात तुला कोणी येऊट असं म्हणणार नाही. ध्रुवदेवांनी सांगितलं म्हणे देवा एवढा 4 BHK फ्लॅट, दोघच नवरा बायको, आम्ही काय करणार? ही तक्रार असते की नाही, घरात राहायला कोणी माणसं नाही. म्हणजे तुम्ही एवढा लोक मला दिला, या लोकात आम्ही 3 जण काय राहू? आमच्या नारायणाने ध्रुवदेवांच्या सहवासासाठी 7 ऋषींना दिला. 7 ऋषींचे प्रमुख ऋषी आहेत वसिष्ठ ऋषी, त्यांची पत्नी अरुंधतीला दिलं. सांगितलं हे 7 अरुंधती, 8 ध्रुवदेवा तू 9, इला आणि भ्रमी 10-11. तुम्ही 11 जण रोज श्रीमद भागवताचं पठन पाठन करा. तुझा प्रश्न आहे ना, एवढ्या मोठ्या घरात मी काय करू? भागवताचं काय करा? पठन पाठन चिंतन मनन करा. आणि तुला काम देतो, तू भगवंतांचा पार्षद आहेस म्हणून रोज पहाटे उठून भूतलावरती यच्च यावत जीव मात्रांना, की भगवंत आजही भक्तांवरती कृपा करतात आणि त्या कृपेचा प्रत्यक्ष साक्षीदार मी आहे हे सांगण्यासाठी रोज सकाळी पूर्व दिशेला दर्शन द्यायचं. मग ध्रुवदेव सकाळच्या वेळेस भागवताचा पाठ करतात. सप्तऋषी सांगतात, ध्रुवदेव ऐकतात. कधी ध्रुवदेव सांगतात, सप्तऋषी ऐकतात. असा हा श्रीमद भागवताचा पाठ चालू असताना सप्तऋषी, अरुंधती आणि ध्रुवदेव यांचे 9 तारे आपल्याला दिसतात. अरुंधतीचा तारा, सप्तर्षीचा तारा आणि ध्रुव तारा एवढं सगळं दिसतं. आणि आपल्याला भगवंत या भूतलावरती आहे. एखादी मनाविरुद्ध गोष्ट काही घडली तर या जगात ईश्वरच नाही असं मानून चालू नका. भगवंत आहे, तो कृपामय आहे, कृपा सिंधू आहे, यच्चावत जीव मात्रांवर कृपा करतो हे सांगण्यासाठी ध्रुवदेव आजही भूतलावरती दर्शन देतात. श्री ध्रुव महाराज की जय. ध्रुव बाळाची कथा सगळ्यांना समजली का? या ध्रुवदेवाच्याच वंशामध्ये एक अंग नावाचा राजा होता. कुठला राजा? अंग राजा. फार सात्विक, फार धर्मज्ञ, फार पुण्यवान, पण त्याच्या पोटी अत्यंत दुष्ट पुत्र जन्माला आला. त्याचं नाव राजा वेन. काय नाव? अंगपुत्र वेन. वडील कसे? सज्जन आणि पुत्र कसा? दुर्जन. परीक्षिताने विचारलं म्हणजे महाराज मला हा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा. सज्जन माणसाच्या पोटी दुर्जन पुत्र आणि दुर्जनाच्या पोटी सज्जन पुत्र असं काय जन्माला येतात? मराठीत म्हणे हिऱ्या पोटी घालून. आता शुकमुनींनी विस्तारपूर्वक सांगितलंय. लक्षात ठेवा, तुमच्या समोर मी जो बसलेलो आहे ना आणि माझ्या समोर तुम्ही बसलेले ना देह धारण करून, हा देह माझा नाही, हा देह तुमचा नाही. तुमच्या देहामध्ये 21 जण लपलेले आहेत. किती जण? माझ्या शरीरात किती लपले? 21 जण. आणि हे 21 जण आपल्या शरीरात आपले गुणदोष घेऊन बसले. काय घेऊन बसले? कोण 21 जण? तर माझ्या आईच्या घरातल्या 7 पिढ्या, माझ्या वडिलांच्या घरातल्या 7 पिढ्या आणि माझ्या बायकोच्या घरातल्या 7 पिढ्या,
या 21 पिढ्या इज इक्वल टू माझा मुलगा. माझा मुलगा किती जणांचं मिश्रण आहे? मांच्या 21 पुरुषान. श्राद्ध करतो की नाही आपण, त्यावेळेस एक श्लोक म्हणतात, आयु प्रजा धनम विद्या स्वर्ग मोक्ष सुखानि च प्रयच्छन्तु तथा राज्यम पितर श्राद्ध तर्पिताः. जं कामं कामयते सोऽस्मै कामः समृद्ध्यते पितॄणां प्रसादोस्तु पितृप्रसादात् धनकनक समृद्धिरस्तु. या श्लोकाचा अर्थ असा आहे की माझं आयुष्य किती असावं, आयु प्रजा, मला संतती किती व्हावी, मला धन किती मिळावं, मला सुख अर्थातच दुःखही किती मिळावं, मला स्वर्ग मिळावा, मला मुक्ती मिळावी का मला नरक मिळावा, हे मी ठरवत नाही, माझे पूर्वज ठरवतात. कारण माझ्या शरीरात रक्त कोणाचं आहे? माझ्या पूर्वजांचं. एक उदाहरण देतो. एक व्यक्ती होता, ही सत्य घटना आहे बरं का. त्याचे वडील जाऊन 40 वर्ष झाले, आई जाऊन 30 वर्ष झाली. आता जुनी गोष्ट झाली, 40 आणि 30 वर्ष हे काय आत्ताचा कालखंड आहे का हा? 40 वर्ष झाली वडिलांना जाऊन, 30 वर्ष आईला जाऊन झाले. एक दिवस सकाळी झोपेतनं उठला, त्याला अस्वस्थ वाटायला लागलं. दवाखान्यात गेला, डॉक्टरांनी त्याला तपासलं. डॉक्टरांना शंका आली, त्याने सांगितलं तुम्हाला काही झालेलं नाही, मला एक शंका आहे थोडीशी, फक्त तुमचा ब्लड रिपोर्ट आपण काढू. त्यांनी टचकन सुई घेतली, बोटाला तपासली आणि सांगितलं, म्हणे हो संकेत दीक्षित, तुम्हाला श्रीमंतांचा रोग झाला. म्हणजे म्हणे मधुमेह, डायबिटीस. म्हणलं हो छेव, मी रोज 5 किलोमीटर फिरतो, भागवताची कथा जिथे असते तिथे पायी जातो, तिथून पायी घरी जातो, 2च वेळेस जेवण करतो, थोडासा व्यायाम करतो, फार गोड काही खात नाही, मला डायबिटीस होण्याचं कारणच काय? डॉक्टर सरळ इग्नोर करतात, दुर्लक्ष करतात. ते एका वाक्यात सांगतात, तुमच्या आईला असेल. काय सांगतात? म्हटलं नाही हो, आईला नव्हता. वडिलांना असेल. म्हटलं वडिलांनाही नव्हता. ते कॉन्फिडेंटली सांगतात, आईच्या घराण्यात कोणाला तरी असेल, वडिलांच्या घराण्यात कोणाला तरी असेल. म्हटलं हा, आमच्या आईच्या आजोबांना होता, पण त्यांना जाऊन 80 वर्ष झाले. आमच्याकडे फोटोवर तारीख लिहिलेली गेली त्या दिवसाची. म्हणे अहो, आपलं उदाहरण संपलं. 80 वर्षानंतर रक्तातला गुण जिवंत काय झाला? म्हणजे आई वडिलांचे गुण घेऊन कोण जन्माला येतात? मुलं जन्माला येतात. एक गंमत म्हणून कथा सांगतो आणि पुढे दक्षिण भारतामध्ये एक सुंदर तीर्थक्षेत्र आहे. त्या सुंदर तीर्थक्षेत्राचं नाव आहे तिरुवप्पूर. काय नाव आहे? केरळ मधलं आहे, समुद्र तीरावरच आहे. तिथे एक ऋषी संध्याकाळ झाली म्हणून संध्येला बसले. त्यांना जायचं होतं वेगळीकडे, पण वेळ झाली, समुद्र दिसला, संध्येला बसले. आणि संध्येला बसल्यानंतर गायत्री जपाची माळ ओढताय. त्यांच्या शांत चित्ताने माळ ओढत होते. अचानक एक स्त्री तिथे आली. त्या ऋषींचं नाव विश्रवस ऋषी. काय नाव? आणि कैकसी नावाची राक्षसी आली. कोण आली? हा तरुण संपन्न ऋषी. त्या कैकसीने त्यांना नमस्कार केला. यांनी माळ जप चालला होता, यांनी असं केलं. ती बसून राहिली. यांचं काही लक्ष त्या जपात लागेल ना. आता बाईच येऊन बसली एकटी. यांचं काय काय म्हणणं आहे नेमकं, हे उठतही नाही, हसते माझ्याकडे तो. यांनी जपाची माळ खाली ठेवली. तिला सांगितलं बा ही निघून जाईल, कल्याण मस्तू. काय म्हटले ते? ब्राह्मणाकडनं ही अपेक्षा असते बा आशीर्वाद द्या, आम्ही निघालो. तिने कल्याण मस्तू शब्द ऐकलं, रडायला सुरुवात केली. हे अजून घाबरले. यांचा बीपी खालीवर व्हायला. ही बाई आपल्या समोर आली, काय रडायला काय लागली. त्यांनी विचारलं, ताई मी काही तुला बोललो का, काही रागवलो का? मी तर तुला काहीच म्हटलं नाही, तू का रडायला लागली? म्हणे तुम्ही कल्याण वस्तू का म्हटली?
माझं तर कधी कल्याण झालं नाही, आता ते कल्याण पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची. म्हणे काय? म्हणे माझ्याशी लग्नच कोणी करत नाही, त्यामुळे मला अकल्याण झाल्यासारखं वाटतं. आता तुम्ही कल्याण वस्तू म्हटले ना, म्हणे बऱ्या मुलांना माझ्याशी लग्न, देवगडला मंगल कार्यालय, चला म्हणे आपण लग्न करू. आहे ना काका? त्या विश्ववस ऋषींची घेणं नाही देणं नाही, त्या राक्षसी बरोबर काय करावं लागला. आता हे एकदम देवासारखे, तिथं यांना कर्मधर्म संयोगाने 4 मुलं झाली. पहिल्या मुलाचं नाव रावण, दुसऱ्याचं नाव कुंभकर्ण, तिसऱ्याचं नाव विभीषण आणि चौथीचं नाव शूर्पणखा. आता मी काय सांगतो ते नीट ऐका. रावण कोण आहे? अर्धा विश्रवस ऋषी आणि अर्धा आईवर पडलाय. तो इकडे शंकराची पूजा करतो, तिकडे दुसऱ्यांच्या बायकांना बघतो. अर्धे गुण कोणाचे आणि अर्धे कोणाचे? विभीषण पूर्ण वडिलांवर पडलाय. कोणावर पडलाय? शूर्पणखा पूर्ण आईवर पडली. आणि कुंभकर्णाची कथा थोडीशी निराळी आहे. त्याचा शापामुळे जन्म झालेला आहे, तो याच्यात सोडून द्यावा लागेल आपल्याला. मी तुम्हाला काय सांगितलं की आई वडिलांचे जसे गुण असतात तसे मुलं जन्माला येतात. रावण 50-50 आहे, 100% तिकडे, 100% म्हणजे गुणदोष युक्त संतती कशी जन्माला येते. मुलगा खूप शिकला पण रंगाने काळा, पण तो शिकलेला खूप होता, पगार खूप मोठा, म्हणून बायको गोरी मिळाली. दोघांचा संसार सुरू झाला, मुलं झाली. नवरा काळा बायको गोरी म्हणून दोघांचा कलर मिक्स होऊन सावळी मुलं जन्माला येत नाही. एकतर काळा होईल नाहीतर एकतर, मग आपल्याला म्हणावं लागतं मुलगा आईवर आहे आणि मुलगी असं म्हणावं लागतं. भागवतात हेच सांगितलं, अंगराजाचा मुलगा वेन दुष्ट निघाला. का निघाला? अंगराजा खूप सज्जन होता, पण त्याची बायको यमाची बहीण होती, जिचं नाव सुनीता. काय नाव? सुनीता नव्हे का, टीएचए. आता यमाच्या घरी सगळा काय अधर्म आहे. याला मारा, त्याला सोडा, याला नरकात पाठवा. आणि हे सगळे गुण कोणाकडे आले? वेन राजाकडे. मग या वेन राजाने केलं काय? तर लक्षात ठेवा, प्रजेवरती अत्याचार करणं, अनाचार करणं, दुराचार करणं, भ्रष्टाचार करणं हे तर पापाचं लक्षण आहेतच आहे. पण भगवंताच्या भक्तीपासून आपल्याला विचलित करणं हे सुद्धा दुराचारी राजाचं काय लक्षण आहे. आमच्या वेन राजाने प्रजेवरती अनन्वित दुराचार, अत्याचार, अनाचार केला, पण त्याने नारायणाच्या भक्तीपासून सगळ्यांना विन्मुख केले. आपल्या भाषेत वर्तमान काळात निधर्मी सरकार नाही की अमुक करू नका, तमुक करू नका. आणि ज्या वेळेस धर्माचा ऱ्हास होतो परीक्षिता, त्यावेळेस त्याचा सर्वप्रथम परिणाम पृथ्वीला दुर्जनांचा भार होतो. काय होतो? लक्षात ठेवा, भार म्हणजे ओझ नव्हे. भार म्हणजे ओझ नव्हे. भार या शब्दाचा अर्थ व्यवच्छेदक घ्यावा लागतो. 2 जोडे मुलं होते, 10वी पास झाले. एक मुलगा महाराष्ट्रात पहिला आला, 99.99% मार्क, आणि दुसरा मुलगा नापास झाला, 6 विषय राहिले. तो 10वीतला मुलगा पास झालेला वडिलांना सांगतो पहिल्या नंबरने, बाबा मला शिकायला परदेशात जायचंय, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत मला ऍडमिशन घ्यायची आहे, 1 कोटी रुपये पाहिजे. आता एवढे पैसे लागतात वर्तमान काळात. ज्यांचे मुलं परदेशात शिकायला गेले त्यांना माहित नाही. वडिलांकडे 1 कोटी रुपये नव्हते. त्यांनी इकडून तिकडून जमवलं, एज्युकेशन लोन घेतलं, मुलाला कुठे पाठवलं? 4 दिवशी मुलाला 1 कोटी रुपये दिले. त्याच दिवशी दुसरा मुलगा, सकाळी याला पैसे दिले, संध्याकाळी तो नापास झालेला मुलगा वडिलांकडे गेला. म्हणे बाबा 50 रुपये पाहू. म्हणे कशाला? म्हणे ऑक्टोबरचा फॉर्म भरायचा. वडिलांनी सांगितलं तुला द्यायला 50 रुपये माझ्याकडे नाही.
हा जे एका मुलाला 1 कोटी रुपये देऊ शकतात ते दुसऱ्या मुलाला 50 रुपये देऊ शकत नाही का? 1 कोटी पुढे 50 रुपये